नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. अगदी नेहमीपेक्षा वेगळे पापड आहेत आणि पटकन बनवता येणारे आहेत. आता यावरची आपण पूर्ण साल काढून घेतलेले पाण्यात टाकून द्यायचं जे की लाल पडणार नाहीत. आता हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारात आपण हे कट करून घेणार आहोत. आता ह्याच आकारामध्ये सर्व जे बटाटे आहेत ते मी कट करून घेणार आहे. कट करून झालं की पाण्यामध्ये टाकून 2 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जे की वरती जे बटाट्याच्यावरचा स्टार्च असतो ते पूर्ण निघून जाईल, जे की आपले पापड जे आहे ते लालसर होणार नाही. त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी धुवून झालेलं आहे. असं एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याचं दरदरीत वाटण तयार करून घ्यायचं. जास्त बारीक नाही झालं तरीसुद्धा चालते. अगदी छानच पापड बनून तयार होतात. आता 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला हे सर्व बटाटे जे आहेत ते त्याचं वाटण तयार करायचं. वाटण करते वेळेस थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं जे की छान लवकर पेस्ट बनून तयार होईल. आता ह्या ठिकाणी वाटण झाल्यानंतर पाहू शकता आपल्याला परफेक्ट मेजरमेंट करायचं आहे. त्यासाठी आपण एक भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये सर्व आपल्याला जी प्युरी आहे बटाट्याची ती काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर पाहू शकता एक भांडं इतकी प्युरी निघालेली आहे. आता ज्या भांड्यानं आपण प्युरी टाकलेली आहे त्याच भांड्यानं आपल्याला 2 भांडे इतकं पाणी टाकायचं आहे. ह्या ठिकाणी आपण 2 भांडे पाणी टाकले. तुम्हाला 1 भांडे टाकले दिसलं नसेल कारण स्किप झाले. त्यामुळे आपण 2 भांडे ह्या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा इतकं आपण सेंद्रिय मीठ टाकलेलं आहे आणि जिरे टाकले. तुम्ही मीठ खात असाल तर मीठ टाका किंवा सेंद्रिय टाका. दोन्हीपैकी एक टाकलं तरीसुद्धा चालते आणि मिक्स करून घ्यायचे. लाल तिखटपेक्षा जर तुम्ही हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. आता छान मिश्रण मिक्स झालेलं आहे. घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जरी आपल्याला हे पातळ वाटलं तर नंतर हळूहळू घट्ट होतं. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालते. आपल्याला शिजवते वेळेस लक्षात येईल की जितकं घट्ट होईल तितके पापड आपण टाकल्यानंतर ते चिरणार नाहीत. जर पातळ ठेवलं तर पापड हे चिरतात आणि लवकर निघत नाहीत. आता ह्या ठिकाणी आपण आता 1 वाटी आपण कच्चा साबुदाणा घेतला आहे. त्याचंसुद्धा दरदरीत आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं. जास्त बारीक नाही झालं तरीसुद्धा चालते. आपण ह्या ठिकाणी भाजून किंवा गरम करून घेतलेला साबुदाणा नाही, बिलकुल कच्चा आपण ह्या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे. आता पूर्णच मिश्रणामध्ये आपल्याला हे साबुदाणा टाकून द्यायचं आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं 15 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून गुठळ्या फोडून चांगलं बॅटर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण एक प्लेट ठेवलेली आहे. 10 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जे की पीठ जे आहे ते चांगलं शिजलं पाहिजे. शिजल्यानंतरच आपले पापड जे आहेत ते चांगले निघणार आहेत. नाहीतर पीठ जर चांगलं नाही शिजलं तर पापड चिरू शकतात. आता ह्या ठिकाणी घट्टसर आपण पाहू शकता ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला पळी पापड टाकून घ्यायचं आहे. गॅलरीमध्ये ह्या ठिकाणी माझ्याकडे थोडंसं ऊन येतं, त्याच ठिकाणी मी आता हे पापड बनवणार आहे. तुमच्याकडे चांगलं ऊन येत असेल तिथे तुम्ही टाका. आता एक पॉलिथिन अंथरून घेतलेली आहे. त्यावरती पळी पापड हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या टाकून घ्यायचे. आता लहान मोठ्या आकारामध्ये पळीनं आपल्याला असं पापड टाकून घ्यायचं आहे. उन्हामुळे चमकत असल्यामुळं थोडं दाखवायला अवघड जात आहे. त्यामुळं थोडासा मध्ये साबुदाणा जरी थोडा तुकडे राहिले तरी काही फरक पडत नाही. तो तळल्यानंतर अगदी छान फुलतो आणि दिसायला पापडसुद्धा छान दिसतात. अगदी कुरकुरीत खुसखुशीत पापड बनवून तयार होतात. कमी मेहनतीमध्ये हिच्या पापडपेक्षा सुद्धा सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारी आहे आणि खूप पटकन बनवता येतात. आता ह्या ठिकाणी सर्व पापड ह्या पद्धतीनेच मी करून घेणार आहे. पूर्ण पापड आपले टाकून झालेले इतके पापड बनवून तयार झालेले आहेत. 1 दिवसाकरता आपण असंच ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभरासाठी कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचं आहे. वाळवून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान मस्त पापड हे वाळलेले आहेत. थोडे पापड ह्या ठिकाणी मी काढून आणलेले आहेत कारण जास्तीचे पापड आणखी वाळलेले नाही आहेत. आता तळून पाहायचं आहे किती पट हे पापड फुलू शकतं.
अगदी छान पांढरं शुभ्र खुसखुशीत हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे पापड कसे झालेत किंवा तुम्ही साबुदाण्याचे पापड कसे बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. ह्या ठिकाणी आपण 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जे आहेत ते सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. एक पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. नेहमीसारखंच आपण जसं चिप्स बनवतो त्याच पद्धतीची पण अगदी सोपी पद्धत आहे आणि जसं मार्केटमध्ये आपण पॉकेटचे चिप्स आणतो जे की जाड आणि अगदी खुसखुशीत असतात पापडासारखे, त्या पद्धतीचे चिप्स कसं बनवायचे ते तुम्हाला आज दाखवते. तर ह्या ठिकाणी एक परात घेतली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा आपण खडा टाकणार आहोत जे की तुरटीचा खडा आहे हा, आणि तो टाकून आपल्याला विरघळू द्यायचा आणि साईडला ही परात आपण साईडला ठेवून देणार आहोत. दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपण वरची साल पूर्ण बटाट्यावरची साल काढून घ्यायचे. काढल्यानंतर सुद्धा आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेले त्या पातेल्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे जे की वरचा स्टार्च जे आहे ते निघून जाईल आणि बटाटे जे आपण घेसून घेतलेले आहेत वरची साल काढून घेतलेली आहे. आपले चिप्स जे आहेत ते अगदी छान पांढरे शुभ्र बनवून तयार होतात, लाल होणार नाहीत. आता ह्यासाठी आपण पूर्ण साल काढून घेतलेले पाण्यामध्ये आता आपण असंच सर्व बटाटे टाकून देणार आहोत. पूर्ण साल काढून झालेली आहे. आता बरातीमध्ये आपण जे तुरटीचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला खिसणी घ्यायची. तुमच्याकडे जी खिसणी असेल ती घ्या. थोडेसे आमच्याकडे मोठे चिप्स आवडतात खायला, अगदी जाडमधले आवडतात, त्यामुळे थोडी जाड खिसणी घेतलेली आहे. तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ साईजची खिसणी घ्या. आता एकाच साईडनं आपल्याला वरच्या साईडनं आपल्याला हे खिसायचं आहे. असं होऊ शकतं. ह्या पद्धतीनं आता आपण चिप्स टाकत आहोत अगदी छान मोठ्या आकारामध्ये, अगदी गोल. जर बटाटे खूप लहान असतील तर आपल्या चिप्स जर मोठे करायचं असेल तर आपण आडवा बटाटा धरायचा, त्यामुळे सुद्धा चिप्स अगदी छान मोठे चिप्स बनवून तयार होतात. मोठे बटाटे असेल तेव्हा आपल्याला असा उभा धरायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपण असं थोडेसे आपण चिप्स गाळून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण चिप्स जे बनवून घेतलेले ते सुद्धा आपल्याला आणखीन 2 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. पातेल्यामध्ये मोठ्या टाकायचं आणि टाकल्यानंतर पाणी भरपूर असं पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. चिप्स बनवते वेळेस आपल्याला 3 ते 4 वेळेस धुवून घ्यायचे. ते धुतल्यामुळं आपले पांढरे शुभ्र चिप्स बनून तयार होतात. नाही धुतलं तर थोडेसे लालसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही एक काळजी घ्यायची की आपल्याला चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे. साधारणतः आपल्याला 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी बदलून टाकायचे. आता ह्या ठिकाणी आपण धुवून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा पाणी आपल्याला काढून टाकायचंय. आता पाणी आपण साईडला करून टाकलेलं आहे आणि चिप्स बाजूला केलेले आहेत. आता ह्यामध्ये दुसरं पाणी आपल्याला पूर्ण भरून पातेलं इतकं आपण टाकल्यानंतर गॅसवरती आता आपण हे पातेले जे आहे ते आता चिप्स आपले उकळायला ठेवायचे. पाहू शकता इतकं पाणी टाकलेलं आहे. आणि आता ह्या ठिकाणी उपवासासाठी बनवत असल्यामुळे शेंदून टाकायचे. जर तुम्ही नेहमीसाठी बनवत असाल तर मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. आता शेंदून टाकल्यानंतर आपल्याला सर्व साईडने मिक्स करून घ्यायचं जे की एका साईडला बसणार नाही. ह्या ठिकाणी आपण एक चमचा किंवा झारा फिरवून सर्व आपल्या हलवून मिक्स करून घ्यायचं जे की सर्व साईडला लागलं जाईल चिप्सला. ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यावरती 10 मिनिटाकरता आपल्याला गॅस मीडियम ठेवून झाकण ठेवायचं जे की छान उकडले जातील चिप्स आपले. आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे. उकळल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, तर चिप्स तुटण्याची शक्यता असते. अगदी कमी आपल्याला एकच उकळी घ्यायचं आहे आणि गॅस पटकन बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर पाण्यामध्ये चिप्स ठेवायचं नाही, पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. कारण पाण्यामध्ये ठेवल्यानंतर चिप्सचे तुकडे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी काढून फक्त चिप्स आपण साईडला करून घेणार आहोत. पूर्ण चिप्स आपण साईडला करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी गॅलरीमध्ये आपण मोठी पॉलिथिन अंथरून ठेवलेली आहे. जिथे तुमच्याकडे ऊन येतं तिथे तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी एक एक चिप्स आपल्याला नेहमीप्रमाणे टाकून घ्यायचे आणि 1 दिवसाकरता आपण आता ह्या असंच कडकडीत उन्हाला चांगलं वाळवून घेणार आहोत.
संपूर्ण चिप्स टाकून झालेले आहेत। दुसऱ्या दिवशी आपण आता काढून सुद्धा घेतलेले आहेत। अगदी छान कडकडीत उन्हाला वाळून इतके आपले चिप्स बनवून तयार झालेत। कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये घरच्या घरी वर्षभराचे चिप्स आपण बनवू शकतो। आता ह्या ठिकाणी चिप्स तर वाळून झालेले आहेत। आपल्याला चिप्स तळून पाहायचे की किती पण आपले चिप्स फुलू शकतं आणि अगदी सरळ आकारामध्ये राहू शकतं। कारण आपण जे चिप्स बनवले ते चिप्स आपले तळल्यानंतर वाकडे होणार नाहीत, कारण आपण जी पद्धत वापरलेली आहे उकळण्याची ती अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे चिप्स बिलकुल वाकडे होत नाहीत, सरळ आकारामध्ये तळले जातात, लालसर होणार नाहीत। अगदी पांढरे शुभ्र अगदी सरळ असे आपले चिप्स बनवून तयार झालेले आहेत। आता काही चिप्स तुम्हाला मी असंच तळून दाखवते आणि नंतर तळून सुद्धा दाखवेन की किती ठिसूळ आणि खुसखुशीत झालेले आहेत। बिलकुल कडक होत नाहीत, अगदी खुसखुशीत हे चिप्स पापडासारखे बनवून तयार होतात। साध्या सोप्या पद्धतीने आपले चिप्स तळून झालेले आहेत। अगदी कुरकुरीत खुसखुशीत हे असे चिप्स बनवून तयार झालेत। तुम्हाला हे चिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा वाळवण्याचे कुठले आणखी पदार्थ तुम्हाला पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल। तर आता थोडेही चिप्स आवडले तर एक लाईक करा, एक कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लहान साईजचं पापड इतकं मोठं कसं बनवायचं आणि ते पण घरात बसून उन्हात न जाता, अगदी मदतीला जरी कोणी नसलं तरी सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो। हे पापड बनवण्यासाठी काही आपण खास टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत, जे की खूप महत्त्वाचे आहेत। स्किप न करता पहा, कारण एक जरी स्टेप चुकली तर पापड हे बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी सोपीच पद्धत आहे, पण पूर्ण डिटेल तुम्ही रेसिपी पहा, तुम्हाला पाहताच लक्षात सुद्धा येईल। अगदी लाटून आपण हे पापड बनवलेले आहेत, किंवा पळीने टाकलेले पापड नाही आहेत, अगदी सोपी पद्धत आहे। चला तर सुरुवात करूया। ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ आहे, जे नेहमी आपण तांदळाचं पीठ वापरतो त्या पद्धतीचं दळून आणलेलं आहे। ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे, तांदळाचं पीठ कसं तयार करायचं। ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा इतकं आपण मीठ टाकले, पाव चमचा इतकं आपण पापडखार टाकलेला आहे। थोडंसं उकळी आली की थोडं आपण त्यामध्ये तीळ टाकून घेतले। तीळ जे आहे ते भरपूर असे तीळ टाकलेत, कारण तिळाचेच पापड आपण ह्या ठिकाणी आज बनवलेले आहेत। 1 चमच्यापेक्षा जास्त आपण जिरे सुद्धा टाकले। तीळ आणि जिरे आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो, पण जे पापडखार आणि मीठ आहे ते तुम्ही सेम प्रमाण घ्या। आता ह्या ठिकाणी 2 वाट्या पाण्याला आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। थोडीशी वाटी ही मोठी आहे, नेहमीपेक्षा थोडी मोठी आहे। तुम्ही ज्या वाटीने घ्याल त्याच वाटीने तुम्ही पाणी सुद्धा मेजून घ्या आणि पीठ सुद्धा मेजूनच घ्या। आता ह्या ठिकाणी पीठ टाकताच पाणी जे आहे ते पूर्ण आटून गेलेलं आहे आणि एकदम छान घट्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे। जेव्हा असं घट्ट पीठ होतं तेव्हा आपल्याला असंच मिक्स करून एक 10 मिनिटाकरता गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं, जे की पिठाला छान वाफ बसली पाहिजे आणि पीठ जे आहे ते कच्चं नाही राहायला पाहिजे, अगदी मऊसर पीठ व्हायला पाहिजे। जर तुम्हाला वाटलं की कढईला पीठ लागेल, त्यामुळे थोडं अधूनमधून तुम्ही चेक करून थोडंसं चमच्यानं फिरवलं तरी सुद्धा चालते। आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत, पीठ छान थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे हातात घेण्या इतकं थंड झालेलं आहे। आता ह्या ठिकाणी हाताने आपण छोटे छोटे गोळे करून मधोमध त्याला थोडासा होल टाकून आपण हे असं प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। सर्व पिठाचे आपल्याला ह्या पद्धतीनंच होल टाकून घ्यायचे आहेत। आता सर्व गोळे बनवून झालेले आहेत। गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे, पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। पाणी छान गरम झाले की त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे, कुठलीही चाळणी ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थितशीर असं जी वाफ लागली जाईल त्या पद्धतीने आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे। गोळे ठेवल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून आणखीन आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे। कारण वाफ दिल्यामुळं जर पीठ हे चांगलं वाफरलं तर आपले पापड जितके मोठे बनवता येईल तितके मोठे होतात, बिलकुल तुटत नाहीत। जर पीठ कच्चं राहिलं किंवा चांगलं वापरलेलं नसेल तर पापड चिरण्याची शक्यता असते आणि तडकण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे पीठ चांगलं वाफवून घ्या, ह्या ठिकाणी घाई करू नका। आता ह्या ठिकाणी 15 मिनिटाकरता आपण गॅस मिडियम ठेवलेला होता आणि व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते वाफरलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी एक पॉलिथिन घेतलेली आहे स्वच्छ करून, त्यामध्ये आपल्याला गरम गरम असतानाच आपण हे टाकलेलं आहे। टाकल्यानंतर हाताला चटके बसतात, त्यामुळे आपल्याला एक हातामध्ये रुमाल घ्यायचा आहे, त्या रुमालाने आपण प्रेस करत करत व्यवस्थित मळून घेणार आहोत। व्यवस्थित नाही मळून घेतलं तरी सुद्धा आपले पापड चिरतात किंवा इतकं मोठं होणार नाही जितकं आपल्याला हवं आहे। ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक 5 मिनिट वेळ द्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने आपण पीठ तर मऊ करून घेतलेलं आहे। पुढची सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे। आता पीठ मऊ झाल्यानंतर पीठ आपल्याला सुरुवातीला बाहेर काढून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला ते पीठ जे आहे ते खूप गरम आहे, आणखी सुद्धा पीठ हे पोळत आहे, त्यामुळे आपण पीठ काढून घेतलेलं आहे। हाताने तर आपण लगेच गोल नाही करू शकत, त्यामुळे थोडंसं कट करून घ्यायचं आहे सुरीने, त्याचे
काच पडले की आपल्याला घेण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि हाताला चटके सुद्धा बसणार नाहीत. आता ह्या ठिकाणी अशा आकारामध्ये मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे की आपल्या हातात घ्यायला सोपं पडेल. आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे त्या साईजचे आपण गोळे करून घेणार आहोत हाताने. आता ह्या ठिकाणी एक स्टेप लक्षात ठेवा की पीठ आपल्याला लगेच गोळे करून असंच उघडं ठेवायचं नाही. जे गोळे आपण बनवलेले आहेत एखादं भांडं घ्यायचं किंवा टोपलं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोळे सुरुवातीला बनवून घ्यायचे. आता सर्व गोळे बनवून झालेले. ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ वापरलेलं होतं गरम पाणी आहे आणखीन सुद्धा त्याच पातेल्यावरती चाळणीमध्ये आपण ते टोपलं ठेवलेलं आहे, जे की गोळे जे आहेत ते थंड होणार नाहीत. तर त्या ठिकाणी 2 पॉलिथिन घेतलेले आहेत, मी अगोदर वापरलेल्याच आहेत त्या. जे आपण गोळे बनवतो एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्या पॉलिथिन ठेवून घ्यायचा. बिलकुल तेलाचा आपण ह्या ठिकाणी वापर केला नाही की अगोदर मी हे पॉलिथिन वापरलेले आहे, त्यामुळे मला तेलाची गरज पडली नाही. पण तुम्हाला लागली तर तुम्ही एखादा थेंब लावू शकता. पाहू शकता अगदी छान पापड जे आहे ते खूप मोठं झालेलं आहे. एकाच वेळेस आपण प्रेस केल्या एखादा असं भाजी कट करायचा पाटा किंवा तुम्ही पोळपाट घेतला तरी सुद्धा चालेल. नंतर आपल्याला लाटण्याने असं जितकं हवं तितकं मोठं आपण पापड ह्या पद्धतीने करू शकतो. बिलकुल तुटणार नाही, चिरणार नाही, काहीच होत नाही. सहज आपण साध्या पद्धतीने हे पापड मोठं करू शकतो आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला जास्त प्रेस सुद्धा करायची गरज पडत नाही. खूप लवकर पापडाची साईज जी आहे ती मोठी होते. आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड फटाफट बनवून घ्यायचं आहे. तर सहज आपण पापड सुद्धा बनवून घेतलेला आहे आणि पापड टाकण्यासाठी मी ह्या ठिकाणी स्टीलचा एक रुमाल आहे मोठा, तो घरातच टाकलेला आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी पॉलिथिन टाकलं तरी चालते, कारण मी नंतर बाहेर टाकणार आहे त्यामुळे सुरुवातीला मी रुमालच टाकलेला आहे. ह्या ठिकाणी आपण दुसरे पापड सुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि सर्व पापड जे आहेत ते मी सुरुवातीला घरातच 1 तासाकरता फॅन खालीच ठेवणार आहे. नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा उन्हाला नेऊन ठेवणार आहे आणि 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. कारण वर्षभरासाठी जेव्हा आपण पापड करतो तेव्हा 2 दिवस उन्हाला ठेवलं तर ते पापड चांगले आरामात टिकतात, काहीच होत नाही. आता ह्या ठिकाणी आपण सर्व पापड फटाफट बघू शकता तुम्हाला ह्या पद्धतीने एक पॉलिथिन घेऊन आपण हे खाली काढून ठेवलेलं आहे. अगदी साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते. फर्स्ट टाइम जरी तुम्ही हे पापड बनवला तर बिलकुल हे पापड बिघडत नाही, इतकी तुम्हाला मी 100% गॅरंटी देते. कोणीही हे पापड सहज बनवू शकते. आता सर्व आपले पापड बनवून तर होत आहेत. वेळ न घालता आपण ह्या ठिकाणी भरपूर असे पापड बनवलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन मसाले सुद्धा वापरले तरी सुद्धा चालतात. ह्या ठिकाणी तुम्ही चिली फ्लेक्स टाकलं, हिरवी मिरची टाकलं तरी सुद्धा चालते. आणखीनच खमंग पापड बनवून तयार होतात. अगदी पटकन हे पापड निघतात, बिलकुल चिकटत नाहीत, सहज पापड निघतात. तुम्हाला जर वाटलं तेलाचा एखादा थेंब तुम्ही लावू शकता. आता सर्व पापड आपले बनवून झालेले आहेत. अर्ध्या 1 तासानंतर मी हे उन्हाला ठेवलेले आहेत. इतके छान पापड हे वाळलेले आहेत, तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील. अगदी कुरकुरीत मस्त खमंग हे पापड आपले वाळून तयार झालेले आहेत. आता हे पापड जे आहेत ते आपल्याला तळून पाहायचं की पापड हे किती पट आपलं हे फुलू शकतं. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे 1 पट, 2 पट, 3 पट नाही तर अगदी 5 पट हे पापड फुलतं. तुम्हाला साईज सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. आता गॅसवरती आपण कढई ठेवून हे पापड जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे. त्या अगोदर तुम्हाला एक कच्चं पापड मी तोडून दाखवते. कच्चं पापड जरी तुम्ही खाल्लात तर सुद्धा अगदी खमंग टेस्ट लागते. बिलकुल हे पापड कटकट होत नाहीत, अगदी ठिसूळ पापड आहे. भरपूर अशा आपण तीळ टाकलेत, तिळामुळे टेस्ट अतिशय चांगली येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. भरपूर असे तीळ टाका. जेव्हा पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आपण हे पापड जेव्हा तळून खातो मधल्या वेळेत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. चला तर तुम्हाला एक पापड मी कट करून दाखवते की कच्चे पापड सुद्धा आपण हे खाऊ शकतो. ह्या ठिकाणी तुम्ही सर्व पापड पाहिलेले आहेत. अतिशय पापड आपले छान झालेले आहेत. एक पापड तुम्ही कट करून पहा, अगदी मस्त कुरकुरीत खाण्यासाठी कच्चे पापड सुद्धा अतिशय खमंग आहेत. चला तर तळून पाहूया. आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झालं की पापड टाकायचे. मला सुद्धा विश्वास बसत नाही की पापड इतके मोठे होतात की मला अंदाज सुद्धा आला नव्हता की इतकं पापड मोठं होईल. त्यासाठी मी थोडंसं तेल कमीच टाकलेलं होतं, पण तेलापेक्षा सुद्धा पापड हे खूप मोठं झालं. कढईतून बाहेर येणे इतकं हे पापड मोठं झालेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा किंवा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा नवीन मी असे व्हिडिओ बनवेल तर पण तुम्हाला पाहायला भेटतील. 1 नाही 2 नाही असे 2 ते 3 तुम्हाला मी पापड तळून दाखवते की पापड हे आपले किती पट फुलू शकतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहताच विश्वास बसला असेल की पापड खूप मस्त फुललेले आहेत. आता पाडवा जवळ आलेला आहे. पाडव्यासाठी पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही नक्की असे पापड बनवा. तुमचे पापड कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन वाळवण्याचे कुठले पदार्थ पाहायचे आहेत ते कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक पापड तोडून दाखवते की किती कुरकुरीत आपलं हे पापड झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येईल.
अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. खाण्यासाठी चवीला सुद्धा अप्रतिम आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करा. साईजला पापड तर तुम्हाला तोडून दाखवले, पण पापडाची साईज सुद्धा पहा. अगदी कच्च्या पापडाची साईज इतकी लहान आहे आणि तळलेल्या पापडाची साईज इतकी मोठी आहे. तर 5 पट आपलं हे पापड जे आहे ते फुललेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.